पर्यटन नगरीमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि याचा फटका नाशिकमधील श्रावण पर्यटन व्यवसायाला बसू शकतो। त्यामुळे पर्यटनस्थळी निर्माण झालेल्या या दहशतीला मोडून काढण्याचं आव्हान नाशिक पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय। पाहूयात। भावली परिसरात हल्ला करणारे हेच ते 9 आरोपी। बुधवारी या सर्व आरोपींची इगतपुरी पोलिसांनी भावली धबधब्याजवळ पर्यटकांसमोरच धिंड काढली। पर्यटकांच्या समोर त्यांना फिरवून पोलीस चौकी दाखवण्यात आली। आजूबाजूच्या परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिक तसंच इतर स्थानिक मुलांना जरब बसावी यासाठी पोलिसांनी वरात काढत गुंडांच्या भाईगिरीविषयी स्थानिकांच्या आणि पर्यटकांच्या मनातील भीती घालवण्याचा संदेश दिला। एरिया फॅमिलियरायझेशन करतोय। नागरिकांमध्ये जी असुरक्षितची भावना निर्माण झालेली आहे की हे गुंड इकडे फिरतात करतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडून नाहीत का ते मोडस ऑपरेंडी काय आहे त्यांची आणि कशा प्रकारे ते गुन्हा करतायत किंवा काय करतायत आणि कसं लोकांना अडवतात किंवा त्यांचा मोटिव्ह काय, लुटणे आहे किंवा एकटं बघणं आहे, नागरिकाला अडवणं आहे, त्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही त्यांना इकडे आणलेलं आहे। भावलीसह अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळं नाशिक जिल्ह्यात आहेत, ज्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका प्रसिद्ध आहे। यामध्ये प्रमुख आकर्षण आहे तो भावली धबधबा आणि पहिने धबधबा, ज्या ठिकाणी सर्वाधिक कुटुंब विकेंडला पर्यटनासाठी येत असतात। पर्यटकांनी इथे पोलिसांच्या सुरक्षेची गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे। पोलीस लोक नाहीये, फक्त एंट्रीला जे दिसले इथं पुढे तर कुठं पोलीस दिसत नाहीये। इथे ऍक्च्युअली पोलीस पाहिजे होते। आता जे लोक आले त्यांना कुठला त्रास व्हायला नाही पाहिजे। आता आम्ही इथं चहा नाश्ता करत असताना चर्चा केली, जे लोक इथले लोकलचे नव्हते बाहेरचे होते असं त्यांचं म्हणणं आहे। वहाँ मेन रोड पे वो गाड़ियाँ इतनी सारी चेकिंग कर रहे थे, जहाँ रियल में जरूर है वहाँ कोई भी नहीं है। ये टूरिस्ट प्लेस बनाया है, सब कितने टूरिस्ट आते हैं, उसके हिसाब से तो चाहिए ही चाहिए। क्या चाहिए? पुलिस प्रोटेक्शन, पुलिस की यहाँ हाजिरी चाहिए, सिक्योरिटी मस्ट बी है। या परिसरात 20 पोलिसांची तैनाती असल्याचं बोललं जात आहे, मात्र हल्ल्याच्या वेळी सुद्धा पोलीस उपस्थित नसल्याचं समोर आलंय। या पर्यटन स्थळी 24 तासच्या टीमनं भेट दिली तेव्हाही पोलीस आढळून आले नाही। भावली धबधबा परिसर या ठिकाणी अनेक धबधबे असल्यामुळे एक पोलीस चौकी असून 20 पोलीस तैनात करण्यात आहेत असे पोलिसांनी दावा केला होता। मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही चौकी आहे, मात्र कुठेही पोलीस या ठिकाणी बसत असतील किंवा सुरक्षा करत असतील अशी परिस्थिती नाही। कारण या कंटेनर पोलीस चौकीची दुरावस्था आपण बघू शकतो। दगडं किती मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि त्याचबरोबर पावसामध्ये या ठिकाणी पोलीस असणं अपेक्षित आहे, मात्र या ठिकाणी आताही पोलीस आम्हाला दिसून आले नाहीत। बुधवारी या सर्व आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आलं। या आरोपींनी वापरलेली वाहनं, दुचाकी तसंच फरार झालेल्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। मात्र आरोपीच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला। एका व्यक्तीवर 2 वर्षापूर्वीचा एक गुन्हा आहे आणि तो ह्युमन बॉडीच्या अगेन्स्टचाच गुन्हा आहे, परंतु काल आपण SP साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलाय, मी देखील तो बघितलाय। त्याच्यावरनं असं स्पष्ट दिसतंय की नाशिक जिल्ह्याचे जे SP साहेब आहेत त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे। त्यांनी खरे आरोपी अरेस्ट करावे, खऱ्या आरोपींच्या विरुद्ध ट्रायल चालवावी, खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी, हे माझंही स्पष्ट मत आहे। पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय मिळतो असं म्हटलं जातं, त्यामुळे नाशिकची इकॉनॉमी शेती व्यतिरिक्त आता हळूहळू पर्यटन आधारित होऊ लागली आहे। पण भावलीच्या हल्ल्यानंतर आता गरज आहे पर्यटन वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याची। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।